जालन्यात भाजप शिवसेना युती अखेर तुटली। भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार। भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास गोरंट्याल यांची अधिकृत घोषणा। जागा वाटपावरून मतभेद टोकाला। आज दिनांक 30 रोजी मंगळवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती अखेर तुटल्याची अधिकृत घोषणा भाजपचे नेते कैलास गोरंट्याल यांनी आज केली आहे। युती न झाल्यामुळे आता भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या घोषणेमुळे जालन्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। कैलास गोरंट्याल म्हणाले की जालन्यात भाजप शिवसेना युतीसाठी 30 ते 35 असा जागा वाटपाचा आकडा जवळपास फायनल झाला होता। मात्र शिवसेनेकडून आम्हाला 35 जागा द्या, तुम्ही 30 घ्या अशी मागणी पुढे आली। एवढंच नाही तर भाजपच्या निश्चित असलेल्या जागाही शिवसेनेकडून मागण्यात आल्या। ही मागणी भाजपला मान्य होणं शक्य नव्हतं। गोरंट्याल यांनी स्पष्ट शब्दात पुढे सांगितलं की युती ही समसमान आणि सन्मानजनक असली पाहिजे, परंतु शिवसेनेची भूमिका आक्रमक आणि एकतर्फी होती। त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा स्वाभिमान जपण्यासाठी भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम। भाजप शिवसेना युती तुटल्याने जालना महानगरपालिका निवडणूक पूर्णपणे रंगतदार होण्याची चिन्ह आहेत। दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यास थेट संघर्ष पाहायला मिळणार असून याचा फायदा इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना होण्याची शक्यता वर्तवली जाते। युती तुटल्याची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून स्वबळावरच भाजप जालन्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। आता शिवसेनेची अधिकृत भूमिका काय असणार, तसेच आगामी काळात राजकीय समीकरणं कोणत्या दिशेने वळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। बघा, युती करण्यासाठी सर्व प्रयत्न झालेले आहेत। आकडा 35 आणि 30 चा फायनल झाला होता, तरी त्यांचा असं बोलणं की आम्हाला 35 द्या आणि तुम्ही 30 घ्या। तर त्यालाही आमची तयारी होती, पण जिथे जिथे आमचे नगरसेवक मावे टाका ते आम्हालाच पाहिजे, रमेश गौरक्षक आम्हालाच पाहिजे, श्रवण भुरेवाळ आम्हालाच पाहिजे। आमचे जे काँग्रेस मधून जे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि जे 100% त्यांच्या वार्डात काम आहे आणि एका नगरसेवकमुळे 4 लोक निवडून येतात, अशा जगात ते मागू लागले, मग फिसकली आणि युती तुटली। स्वबळावर 65 से 65 लढणार आहे। आणि मित्र पक्ष देखील 65 ते मला माहित नाही।